महत्वाची बातमी समोर येते। धनंजय मुंडे आणि अबू आझमी या प्रकरणावरून सामनातून सरकारवर टीका करण्यात आली आहे। भाजपच्या नैतिकतेचा फुगा फुटला असं म्हणत ही टीका होतीये। अबू आझमींच्या वादग्रस्त वक्तव्यानं वातावरण आता पेटलेलं आहे। या दोनही प्रकरणावरून सामना या वृत्तपत्रातून राज्य सरकारवर खरमरीत टीका करण्यात आलेली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचे श्रेय विरोधकांना मिळू नये म्हणून सरकारनं पुन्हा त्या क्रूर औरंग्याचा वापर केला आणि त्यासाठी भाजपच्या लाडक्या अबू आझमींना औरंग्यावर वक्तव्य करण्याची सुपारी दिल्याचा आरोप सामनातून होतोय। सामनात काय म्हटलंय पाहूया आपण। मुंडे नैतिकता आणि अबू आझमी लोकांना मूर्ख समजतात का? मुंडेंच्या राजीनाम्याचे श्रेय विरोधकांना न जाण्याकरता औरंग्याचा वापर होतोय असा आरोप आहे। भाजपची औरंग्यावर वक्तव्य करण्याची आझमींना सुपारी आहे। मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधी पक्षानं आवाज वाढवलाय, तसा सत्ताधाऱ्यांनी आझमींच्या विधानावर आवाज वाढवलाय। त्या गोंधळात विधानसभा संपली आहे। ओवैसी आणि आझमींसारखे लोक भाजपचे ब्रँड अँबॅसिडर आहेत असा आरोप सामनातून होतोय। भाजपच्या नैतिकतेचा फुगा मुंडे आणि आझमी प्रकरणात फुटलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।